जाता जाता सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून उद्धव ठाकरे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब. मित्रांनो, या शिवसेना संघर्षाच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टातील 7 ते 8 सरन्यायाधीश बदलले गेले. प्रत्येक जणाने यावरती सुनावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र आत्ताचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा यांनी मात्र जाता जाता शिंदे सेनेला तगडा झटका देत राहुल नार्वेकर यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोग यांना जबरदस्त धक्का दिलाय. जाता जाता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती देत शिंदे सेनेमध्ये प्रचंड मोठा गदारोळ झालाय. मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे ती जाणून घेऊया. राहुल नार्वेकर यांच्यावरती प्रचंड प्रमाणात आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी नार्वेकर यांना फटकारले आहे. नार्वेकर यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. त्यांनी निकाल कसा दिला? आमदारांच्या संख्येवरती एखाद्या पक्षाचं चिन्ह, एखाद्या पक्षाचं नाव दुसऱ्या पक्षाला देणं हे उचित नसल्याचे सुप्रीम कोर्टाने फटकाऱ्यावरती फटकारे मारलेत आणि इथूनच सुरुवात झाला देशाच्या राजकारणाचा हा नवीन प्रवास. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगासह राहुल नार्वेकर यांना फटकारल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र प्रचंड मोठा धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालं. कारण की ही राजकीय नवीन चाल उद्धव ठाकरेंनी आपल्या नवीन शिवसेना पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यात यावा यासाठी कपिल सिब्बल यांच्यासह देवदत्त कामत, असीम सरोदे ही बरी टीम लावली होती. आणि त्याच तऱ्हेने सत्य जिंकतंय आणि असत्य हरतंय अशा प्रकारचा निकाल महाराष्ट्रासमोर मित्रांनो सध्या सुरू झाला. आणि या निकालावरती शिक्कामोर्तब होता. जाता जाता हा निकाल सत्याच्या बाजूने लागावा असं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला वाटतंय. म्हणूनच त्यांनी निरीक्षण नोंदवलं. निरीक्षण नोंदवत टीका टिप्पणी केली आणि याचे फटकारे जोरदार ओढले. त्यामुळे शिंदे सेनेच्या हातातून पक्षाने चिन्ह जाऊन त्यांना नवीन पक्षचिन्ह मिळणार असल्याची सध्या बातमी मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंच्या हातातील शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे. धनुष्यबाण गोठवल्याच्या नंतर उद्धव ठाकरे मात्र शिंदे सेनेवरती भारी पडतील आणि ठाकरेंचा धनुष्यबाण गोठवला तर उद्धव ठाकरे मशाल चिन्ह हातात घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आपल्या बाजूने वळवतील अशी महत्त्वाची अपडेट आहे.